नमस्कार. मीरा खूपच चिडलेली असते. मीरा मोठ्याने बोलते, आज तर पुरे झालं. आज तुम्ही लोकांनी हद्द पार केली. माझ्या नवऱ्याने एवढे कष्ट करून जे उभारलं होतं ते तुम्ही सगळं काही जाळून टाकलं. आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. तेव्हा देविका बोलते, मीरा उगाच काहीही बोलू नको. हे सर्व आईनी केलं, तुम्ही आम्हाला कशाला जबाबदार ठरवताय? तेव्हा निरूपा बोलते, देविका गप्प बस. उगाच शहाणपणा करू नकोस. नको तिथे काहीही बोलू नकोस देविका. खोटेपणा का करतेस देविका? तेव्हा देविका बोलते, मी खोटेपणा करते? अहो जरा तरी विचार करा ना. आई मी असा खोटेपणा का करेन? मला असा खोटेपणा करून काय मिळणार आहे? तेव्हा लगेच निरूपा बोलते, देविका मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. देविका एक गोष्ट लक्षात ठेवायची, या अशा गोष्टींमध्ये मला पडायचं नाही आहे. तेव्हा लगेच देविका बोलते, आता तर पुरे. आता विषयच बंद. हा चॅप्टरच क्लोज झाला पाहिजे. खरं सांगायचं तर या विषयावर न बोललेलंच बरं. तेव्हा मात्र मोठ्याने सत्या बोलतो, धूमकेतू जाऊ देत. नको त्या गोष्टी कशाला ताणतेस? धूमकेतू एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरीसुद्धा आपल्याला हा विषय ताणायचा नाही. हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल. तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते. ती मोठ्याने बोलते, आता सर्व काही संपलं. आता हा विषयच नको. तेवढ्यात मात्र सत्या बोलतो, मीरा एक गोष्ट सांगू का? त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं. पण तू मात्र स्वतःवरती विश्वास ठेव, माझ्यावरती विश्वास. तेव्हा मीरा बोलते, माझा तुमच्यावरती विश्वास आहे हो. खरं सांगायचं तर तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं काही केलं, पण या माणसानी मात्र त्याची राख रांगोळी केली. याच गोष्टीचं मला वाईट वाटतं. वाईट काय करू तेच मला कळत नाही. पण मला शांत नाही बसायचं. मला काहीतरी केलं पाहिजे, पण काय करू तेच मला समजत नाही आहे. तेवढ्यात मात्र मोठ्यानी निरूपा बोलते, गप्प बस. उगाच शहाणपणा करायची गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा मी कधीच तुला माफ करणार नाही. धूमकेतू तू एक गोष्ट लक्षातच ठेव, कितीही काही झालं ना तरी ही निरूपा स्वतःचं जसं वागणं आहे ना तसंच ठेवणार. ती कधीच बदलणार नाही. निरूपाला आपला घात करायचाच होता, तिने केला. पण मी तुला वचन देतो धूमकेतू, तू काळजी करू नकोस, सगळं काही नीटच होईल. तेव्हा मात्र मीरा खूपच खुश होते. आणि त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं, सुधाकरराव मोठ्याने बोलतात, निरूपा अगं का मुलांच्या सुखाला नजर लावतेस? निरूपा अगं तुला कळलं पाहिजे, जरा समजलं पाहिजे. जरा तरी विचार कर ना निरूपा. तुझ्या अशा वागण्याचा त्रास व्हायला लागलाय. तेव्हा लगेच निरूपा बोलते, पुरे. आता मला या विषयावर वाद घालायचा नाही. हा विषय मला इथल्या इथे बंद करायचा आहे. तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला सत्या बोलतो, बाप तू अरे शांत हो. तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. बाप हिला जसं वागायचं आहे ना तसं वागू देत. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव बाप, कितीही काही झालं तरी आपण सगळेजण एकत्र आहोत आणि कायम आपण सगळेजण एकत्र राहणार. बाप तू नको ना काळजी करू, सगळं काही व्यवस्थितच होईल. तेव्हा मात्र आजी बोलते, निरूपा अगं का अशी वागतेस तू? अगं एवढी विश्वासघातकी कशी आहेस तू? तेवढ्यात मात्र रिया बोलते, आई मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. आई तुम्ही असं का वागलात? का तुम्ही सगळ्यांचा विश्वासघात केलात? आई बोला ना. मीरा वहिनींनी तुमचं काय वाईट केलं आहे? प्रत्येक वेळेला येता जाता तुम्ही तिचं वाईटच चिंतत असता. तेव्हा लगेच निरूपा बोलते, देविका अगं काही गोष्टी तुला कळत नाही. तू कशाला उगाच यामध्ये पडतेस? आणि तसंही रिया एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं ना तरीसुद्धा ही मुलगी चांगली नाही. ही मुलगी एक नंबरची खोटारडी आहे, खोटारडी. हिच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असतो. सत्या मोठ्याने बोलतो, आता तर सर्वच संपलं. मला तर काय बोलावं काय करावं तेच कळत नाही. तेव्हा लगेच मीरा बोलते, पुरे. आता हा विषयच ताणू नका. आणि खरं सांगायचं तर हा विषय न ताणला तर बरं होईल. त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, लवकरात लवकर मला धूमकेतूचं पुन्हा एकदा स्वप्न उभं करायचं आहे आणि ते स्वप्न मी पूर्ण करणारच याची मला खात्री आहे.
तुम्ही उगाचच आता गोष्टी ताणूच नका, सगळं काही नीटच होणार. त्यावेळेला लगेच सत्यजित मोठ्याने बोलतो, धूमकेतू तू एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या सोबत आहे म्हटल्यावरती तुला काळजी करायची गरजच नाही. त्यावेळेला मीरा बोलते, मला माहिती आहे ना तुम्ही माझ्या सोबत आहात म्हटल्यावरती मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. पण एकच गोष्टीची मला भीती वाटते, ती म्हणजे लवकरात लवकर मला माझं स्वप्न उभं करायचं आहे, पण या लोकांची मात्र नजर पुन्हा लागली तर. तेव्हा सुधाकरराव बोलतात, जर का निरूपाने आणि या पंकज देविकाने पुन्हा असं काहीतरी करण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा मी त्यांना कायमचं या घराबाहेर काढेन. निरूपा तुम्हाला कमी समजू नकोस. निरूपा मी ठरवलं तर तुझं काय काय करू शकतो तुला माहितीच आहे. निरूपा एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा सुधाकरराव जसा दिसतो ना तसा नाही आहे. तो त्याच्या मुलासाठी काहीही करू शकतो, कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे तुला कळत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, काहीही झालं तरीसुद्धा स्वतःला नीट समजव. जर का तसं काही समजावलंस तर बरंच होईल. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. त्याच वेळेला सुधाकरराव मोठ्याने बोलतात, आता संपलं सर्व, लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी काही ना काहीतरी मी नक्कीच करेन. तेव्हा मात्र मीरा बोलते, मला पूर्णपणे खात्री आहे बाबा, माझा नवरा असा शांत बसणारच नाही. त्याच वेळेला देविका आणि पंकजला कुत्र्यासारखं तुडवत मीरा सत्याच्या पायावर टाकत म्हणते, माफी मागा त्यांची, कारण तुमच्यामुळे त्यांनी बघितलेली स्वप्न उद्ध्वस्त झालेत. देविका, पंकज शेवटचं सांगते, माझ्या नवऱ्याच्या वाटेला जायचं नाही. जर का तसा प्रयत्न जरी केलात ना तरीसुद्धा तुमची वाट लावेन वाट. देविका, पंकज मी शांत आहे म्हणजे प्रत्येक वेळेला शांतच राहीन असं होत नाही. तेव्हा मात्र देविका बोलते, प्लीज मीरा आमचं चुकलं, मला कळतंय, मला माफ कर. मीरा असं नको वागूस, असं वागून तुला काय मिळतंय मीरा. तेव्हा लगेच मीरा बोलते, गप्प बस, तुझ्यासारखी खोटारडी बाई मी बघितली नाही. खरं सांगायचं तर देविका, पाठ फिरवलंस की तू खोटं बोलतेस, मला हे स्पष्टपणे दिसत चाललंय आणि मी मात्र तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही. देविका, आता तुझी धिंड मी काढणार म्हणजे काढणारच. नाही ना तुझी वाट लावली तर नावाची मीरा नाही मी. तेव्हा निरूपा बोलते, मी सुद्धा बघते ना माझ्या सुनेशी तू असं कसं काय वागतेस ते. तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते, बाईसाहेब तुम्ही तर माझ्या वाटेला जाऊच नका, नाहीतर स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्याल. बाईसाहेब मी तुम्हाला माफ करणार नाही. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते, तिला खूपच राग आलेला असतो. निरूपा मोठ्याने बोलते, आता तर सर्वच संपलं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडतील का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.